सुरू झाली हे आता नवीन किरकिरी. रातभर माय लेकर भांडून घेतलेत आणि सकाळी उठले तर हे बिचारा खाऊन निघून गेला. आता हिनं दिवसभर रातभर आता ओरडत राहते. मला तर आता बोलून बोलून जाळून खाते आता झालं. त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये माझं देणं घेणं पण मला उगाच पिसले जातात. कोणाला काय म्हणायचा अधिकार राहिले काय घरामध्ये? राहिलं नाही. कोण आहे म्हणून माझं? कोणी पण नाही. बायको आहे. हा, बायकोच आहे सगळं. बायको केली, लहानाचं मोठं केली, शिक्षण दिली, खाऊ पिऊ घातली, सगळं केली सारला. आम्ही आहो का? आम्ही केलं नाही रे. आमचं कोण कशाला ऐकत आहे? ऐकलं. बायको गोड झाली, माय कडू होऊन गेली. आता पहिला एक शब्द खाली पडू द्यायचं नाही म्हणजे एक शब्द, आणि आता एक शब्द ऐकायला तयार नाही. भांडणं, बायकोच ऐकणार, बायकोचा बैल. सुरू झालं हिचं आता. आता हिनं प्रत्येक गोष्ट माझ्यावरच थोपणारी आहे. हिचा मुलगा हिला किती भांडण, हिचा मुलगा हिच्यासाठी चांगलाच आहे, मीच वाईट आहो. घरात जे काय होते ते माझ्यामुळे तर होते. हिचा मुलगा काही करतो का? करत नाही, मीच करतो ना ती सगळं. पुरी करा ना आत्याबाई. आता किती बोलणार आहो? रात्रीची सकाळ झाली, सकाळचं दुपार झाली, तरी पण तुमचं शिवा देणं सरना झालंय. आणि भांडणं का माझ्यामुळे झालेत का? तुमचे दोघांचे भांडणं वहिनीमुळे झाले तर त्याच्यात माझी काय चूक आहे? हा, आता माझ्या लेकीमुळे भांडण व्हायले ग ह्या घरामध्ये. हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तुम्ही चांगले आहात, आम्ही वंगळे आहोत. बरं आहे तुमचं. तुम्हीच तर त्यांना रात्री म्हणल्या ना की वहिनीसाठी 1 तोळ्याचे मण्या आणि पैंजण करून दे म्हणून. त्यासाठी तर तुमचे भांडणं झाले. त्याच्यामध्ये माझी काय चूक आहे म्हणून? सकाळपासून झालं तुम्ही मला बोलू बोलू उगं टोचण्या द्यायला. त्याच्यामध्ये माझी चूक आहे का? एकुलती एक बहीण आहे म्हणून करून दे म्हणायचो तर का आभार कोसळ का? हा, असं काय करून दे म्हणलं म्हणून? 1 तोळ्याचं काय जरा मण्या वगैरे आणि पैंजण करून दे म्हणलं तर काय झालं? सगळी जागा तर तुम्हीच ठेवून घेणार आहो की तिला देणार आहो का? हा, माझी काय तर आठवण राहील बाई म्हणून म्हणायचो. पण नाही, तुझ्या नवऱ्याने तेवढं मोठं तमाशा केला. हा, किती भांडण केलं त्याने. जेवढं बोलणं घेऊन मजानं राहणं होईना. आताच तुम्ही तिला ते करायला मी मला माघारी काय तिला घरामध्ये पाऊस सुद्धा ठेवू देणार नाही तुम्ही. सगळं दिखावा आहे तुम्हा लोकांचा. सगळं काढून घेऊन बसला. आता काय देणार आहो तुम्ही? मी नाही राहणार, मी वेगळी राहणार. तुमच्या हातचं नाही खाणार ग बाई, नाही खाणार मी. खंबीर आहे मी. जोपर्यंत हात चालेल ना करून खाईल, नुसतं भीक मागून राहील. पण तुमच्या जो सोबत राहणार नाही मी आता. हा, माझ्या हिश्श्यात मी राहणार, तू राहा. संबंध संपला आपला. एवढ्याशा गोष्टीला किती लांबण करायला? माहिती आहे ना सोनं किती महाग झालंय. हे साधं 1 तोळा बी सोनं घ्यायला गेलं तर किती पैसा लागतं. आणि जायजात मध्ये काय जायजात आहे म्हणून? का शेत आहे का शिवार आहे? फक्त एक घरच आहे ना. त्याला 2-3 लाख रुपये दिलो म्हणल्यासारखं आणि आम्ही दिला नाही म्हणल्यासारखंच करायला. काय करायचं तुम्ही आणि तुमच्या मुलाला माहित, मला माहिती नाही काही. त्याला का विचारू मी? त्याला काय लय मोठं धारकरी आहे का? मला राहायचं मी राहणार. मला कोणाला विचारण्याची गरज नाही. त्याला विचार म्हणे. स्वयंपाक झालाय आता, चला जेवण करू. तुझ्या हातचं काय खाऊ मी? म्हणजे हात तुटले नाही, मी करून खातो. हा, इथे एक वस्तू एका जागी नाहीये. एक काही दिसणार गेली. इथे तेल आहे, इथं डाळी आहे, तांदूळ कुठे आहेत? हा, कुठे लपून ठेवली की काय माहिती? विचारा म्हणून लपून ठेवले, जाणून बुजून लपून ठेवलेलं आहे. तांदूळ शोधायली वाटतं. अशा जागी लपून ठेवलं की भेटच ना. बघतो किती वेळ मला बोलणार की. तिचं लग्न झाल्यापासून कधी कामच केलं नाही किचन मध्ये. सगळं तिच्यावरच होतं. काय करू? अर्ध्या वस्तू कुठे आहेत काय माहितच नाही पप्पा. कधी कधी येऊन काम केलं असतं तर थोडं बहुत माहित तर असतं. माझं धोंडा माझ्याच पायावर पडला. आळसपणा दाखवला, आता आळस निघाला माझा. कुठे आहेत? ह्याच्यात तर आहेत का? ह्याच्यात काय दिसणार गेलं? सगळे रिकामेच आहे. थांब गे, कपडे घेऊन कुठे चाललीस? कपडे धुवायला चालो. माझे कपडे बाजूला ठेवू. काय काही गरज नाही धुवून घ्यायची. मी धुवून घेतो. तुमची धुवून घ्या. काय एवढे 2 प्लेट आणि 1 ग्लास तर आहे. एवढं ठेवायला जीव चालेल का माझा? हा, अजून भोगनामधून खिचडी आहे. उद्या सकाळपर्यंत सरना. नाही तर काय, उद्या सकाळी नेऊन टाकतो भोगन. आधी गॅस माझा आहे आणि टाकणी माझी आहे. काय नवीन आणून घेऊन तुमच्या रूम मध्ये लावून घ्यायचं तर नाही वापरायचं माझं गॅस वगैरे काय. हे बघ, तुझे भांडे तू काढून घे बाजूला. माझी भांडी ठेवू. अर्ध्यापेक्षा जास्त भांडी तर असं त्याच्या रूम मध्ये खूपसून ठेवलेली आहे. पोत्यामध्ये, पलंगाखाली. आणि रॅक माझा आहे. तुझं काढून घे. कुठे ठेवतीस ठेवून घे, मला माहित नाही. हा, तुझं हे फ्रीज इथून काढ. जागा मोकळी करायची का? तुझ्या रूम मध्ये लावून लाव. आणि डब्बे वगैरे तर माझे आहेत. तुझे कुठे आहेत बघून घे.
हे बघ, ते रूम आमचे आहे आणि ही तुमची आहे. तुझं सामान तू ठेवून घे. काय आमच्याकडे तुझं काय बी सामान येऊ नये आणि तू पण यायचं नाही. येणं घेणंच नको. सगळं बरोबर आहे सासूबाई. ते रूम तुमचं, हे रूम आमचं. बाथरूमचं कसं तुम्ही कसं करणार आहो? म्हणजे बाथरूमचं काय? म्हणजे काय, बाथरूम आमच्या साईडला येतो ना. आता तुम्ही बघा, कुठं हक्का मुक्का आंघोळ करत्या, आमच्याकडे नाही यायचं.